रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल. सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे नाव आणि करुंड आईचं नाव. आई मरण पावली. बापाला पंढरपूरची वारी म्हणून बाप तिला घेऊन गेला आणि तिथे नामदेवाचा जन्म व्हायचाच आहे. नामदेवापेक्षा जनाबाई वयानं मोठ्या आहे. नीट ऐका. दमानं दामाच्या परिवारात दिलं. दामा म्हणजे अरे बाप रे, राजे प्रजा सगळे का. मग ठीक आहे, या या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जनाबाईच्या बापाचं नाव दमा आणि ज्या परिवारात सोपवलं तो दामा. काना लक्षात घ्या, हा दमा आणि तो दामा. ह्या सगळ्या पिढ्या अभ्यास करण्याची पद्धत आहे. दादाला चांगलं माहिती आहे, त्यांनी कशा काय पाठ केल्या. सगळ्या भागवतातल्या परंपरा तोंडपाठ. आमची एक वेगळी पद्धत आहे. आद्य अक्षर घ्यायची. यह गोगो नदाना, ह्या 7 पिढ्या आल्या याच्यात. पाहता काय, तसं नाही. लक्षात राहिलं तर एक हिंदी शब्द समजायचा, त्याच्यातला एक इंग्रजी समजायचा, नादान समजायचा मराठी. यह हिंदी, गो गो इंग्रजी, नदाना नादान हा मराठी. मग झाल्यात 7 पिढ्या नामदेवाच्या. बरं सांगतो, जाऊ द्या, तुम्ही टवकारले. यह गो गो न दाना ही अभ्यासाची पद्धत आहे. यह म्हणजे ये म्हणजे यदू शेठ, ह म्हणजे हरी शेठ, गो म्हणजे गोविंद शेठ, दुसरा गो म्हणजे गोपाळ शेठ, न दाना न म्हणजे नरहरी शेठ, दा म्हणजे दामा शेठ आणि त्याचा मुलगा नामा शेठ. मग यह गो गो न दाना. तुमच्या पखवाजासारखंच आहे. विठ्ठल पुढे दमाई वारले आणि जनाबाईला दामा सेठच्या परिवारात. आता हे पूर्वीचेच ऋणानुबंध आहे. सर्वांना ते अभंगही पाठ आहे, तरी हा नसेल असं वाटते मला. बरं का जगताप. हिरण्यकश्यप कुळी नाम प्रल्हाद. हिरण्यकश्यप कुळी नाम प्रल्हाद. पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. अभंग जनाबाईचाच आहे. तुम्ही त्यांच्या गावाच्या भोवताल राहता म्हणून सांगतो. पूर्ण वाचून दाखवतो. वाचून म्हणजे लिहून नाही आणला बरं का राजाई, लिहून नाही आणला. हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद. पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. तुझा अवतार यासी अंगद राम भक्त. मंथरा नाम माझे भरते मारिरी लात. द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला. कुब्जा नाम देवे माझा उद्धार केला. कलित नामदेव विठ्ठल चिंतनी. त्याची सेवे लागे दासी जन्मली जनी. म्हणून चौयुगाचा भक्त नामा. हा हे पुन्हा वेल्डिंग करा.
विठ्ठल हे पूर्वीचेच ऋणानुबंध आहे. पण नामदेव बाबा, आता तुमचं नाव नामदेव आहे, बरं झालं. जनाबाई म्हणतात हा नामदेव पहिला प्रल्हाद झाला, मी पद्मिनी नावाची दासी झाली. मग हा अंगद झाला, मी मंथरा झाली. हा उद्धव झाला, मी कुब्जा झाली. आणि हा नामदेव झाला, मग गंगाखेडला जन्म घेतला, मी जणी झाली. म्हणून चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनीन पाठी मागे वगैरे वगैरे वगैरे. जमला. आता हा ऋणानुबंध बरं का जगताप महाराज. आणि म्हणून त्या पूर्वजन्माच्या संबंधाने पुढे दमाई वारले, आई वारली. जनाबाई नामदेवरायाच्या परिवारामध्ये. आणि एक दिवस विठ्ठलाच्या दर्शनाला, पंढरपुरातली घटना, पांडुरंगाच्या पायावर डोकं आपटलं, रडायला लागली. हे पहा दादा, देवाला वेदांताच्या भाषेपेक्षा अश्रूची भाषा लवकर ऐकायला जाते, हे लक्षात. रडावं, फक्त दोघासाठी रडावं पंढरनाथ महाराज. एक तर संतासाठी रडावं, नाही तर देवासाठी रडावं. प्रपंचासाठी रडू नका. रडायचं असेल राजे तर दोघाजवळ रडा. एक तर देवाजवळ रडा, नाही तर संताजवळ रडा. प्रापंचिकाच्या जवळ रडू नका बाबूरावजी. का? वो भी रोने वाले, आप भी रोने वाले, कौन किसी के आंसू पोछेंगे. तुम्ही जर रडला ते तात्पुरतं म्हणतं, वाईट झालं असं नाही व्हायला पाहिजे, वाईट झालं असं नाही व्हायला, वाईट झालं. आणि तुम्ही गेला की तुमचा 7-12 ओपन करतं ते. आलत काल सकाळी सकाळी ढसा ढसा रडलं पठ्ठ्याजवळ, असं तुमचंच पुन्हा सांगत बसतंय. म्हणून छाती काढून चालत जा, प्रापंचिकाच्या पुढून. रडायचं असेल तर आळंदीला जा, माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवून रडा. रडायचं असेल तर पंढरपूरला जा, पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून रडा. अश्रू पुसणारे फक्त 2 आहे जगात, एक संत अथवा भगवंत. आणि म्हणून जनाबाईनं डोकं आपटलं. का रडते? मला कोणी नाही देवा. का? माया मेली बापला, माया मेली बापला. मला कोणी नाही देवा. मी गंगाखेडची, आईचं नाव करुंड, बाप दमा. दोन्ही मेले, पंढरपूरला आणून सोडलंय मला. आता तुझ्याशिवाय कोणी नाही. आता आधार नाही कोणी. जुना माल आहे इंग्रजाच्या काळातला.
कशी कशी वीट ठेवली, गौंडी ठेवतो तितकी पीठ ठेवली वीट. आधार नाही कुणी. शाबास, बरोबर. वा वा पंढरी बाबा. विठ्ठल आधार नाही कोणी. ज्याचं कोणी नाही त्याचा बस. म्हणून ज्याचं कोणी नाही, नाहीतर आंधळ्या पांगळ्याचा एक बालाजी दाता. बालाजी आहे बॉ, पण मोठ्या लोकांचा आहे राजे. असं वाचलं का दादा कुठं की धीरूभाई अंबानी पंढरपूरला आले, गोपाळपूर पासून बारीला लागले, अंदानी आले. ज्याचं कोणी नाही छातीला हात लावून सांगितलं का नाही, तुका म्हणे आम्हा नाथा काळे, तुका म्हणे अनाथा कारण आहे, ज्याचं कोणी नाही. म्हणून माय मेली, बाप मेला, तुझ्याशिवाय कोणी नाही देवा. आता सांभाळी विठ्ठला, आणि तू जर सांभाळलं नाही बा, मुलीचं बापाचं काय जिव्हाळ्याचं नातं आहे. आता आमच्या सारख्या दादासारख्या ब्रह्मचार्याला काय कळणार आहे. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडेल दादा, पण मुलीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. विदेही राजा होता जनक, एक पाय अग्नीत जळतो तरी पुराण सोडलं नाही. तोही सीता गेली तेव्हा नापास झाला. राजमहालाचा खांब कवटावून रडत होता. सुनयना सांगत होती, पतिदेव कन्या जाने के लिए जन्म लेते हैं, मुझे मत समझाना देवी. मुझे मालूम नहीं था कन्या का जाना इतना पिता को दुख देता है, आज अनुभव ले रहा हूं. जिथे विदेही रडतो जनकासारखा मुलीच्या जाण्यानं, हिमालयासारखा पहाड रडतो पार्वतीच्या जाण्यानं, कण्वासारखा मुनी दादा शकुंतला मानलेली मुलगी आहे त्याची, कण्व मुनीची मानलेली मुलगी आहे. पण शकुंतलाचं लग्न लावून दिलं राजे, तर दुसऱ्या दिवसापासून कण्व मुनी तपश्चर्या नाही, जंगलातले झाड कवटाळू कवटाळू रडायचा साधू. मग जन्मदात्या बापाची काय अवस्था होत असेल. मुलीचं आणि बापाचं हे नातं आहे. जनाबाई देवाजवळ रडून सांगू लागली, सगळ्या जगातल्या नद्या दादा सागराकडे का जातात. सागर हा बाप आहे, नद्या मुली आहे, हे लक्षात ठेवा. काय म्हणतात डोंगरावरून, अरे डोंगरावर काय पाण्याचा झरा आहे का राजा. डोंगरावर पाणी पडलं तिथून व्हायला लागली म्हणून तुम्ही म्हणता डोंगरावरून उगम पावली. पण बाप समुद्र आहे ना, समुद्राच्या पाण्याची वाफ झाली, त्याचं रूपांतर मेघात झालं, तो पाऊस डोंगरावर पडला, तिथून व्हायला लागली. पण बाप समुद्र आहे, नद्या मुली आहे. म्हणून सगळ्या जगातल्या नद्या जाऊन मिळतात त्या सागराकडे. आणि एकही नदीला सागर म्हणत नाही, जा येऊ नको माझ्याकडे. मग प्रश्न आहे, ऐकणी प्रश्न. गंगा गेली सिंधू पासी, गंगा गेली सिंधू, गंगा गेली सिंधू पासी, गंगा गेली सिंधू. जाने अवेले सी, जाने अवेले सी, अवेले सी, जाने अवेले सी, गंगा गेली सिंधू.
झालं तरी प्रश्न द्यायचा तिथे, प्रश्नचिन्ह. म्हणजे गंगा गेली सिंधूपाशी, काही काही तिथेच उत्तर असतात. भूमी आतुणी स्वयंब काय, घड्या गाडग्याचे निगती कोंब. इथे प्रश्नचिन्ह. अर्थे कुलाल मतीचे गर्भ उमटले की. तसं गंगा गेली सिंधूपाशी त्याने अवेरिली तिशी असं म्हणतो का? माझ्याकडे यायचं नाही. आणि जर त्यानं जर स्वीकार केला नाही, तीन जावे प्रभुनाथाया सांग मज पंढरी राया, सांग मज पंढरी राया. तीन जावे प्रभुनाथाया सांग मज पंढरी राया, सांग प्रकरण इथं का जोडलं? कीर्तनकार मंडळीच्या लक्षात आलं, गंगा गेली सिंधूपाशी. हो ना, तेच नाव घ्याल. गंगा म्हणजे नदी, सिंधू म्हणजे समुद्र. हे मराठी लक्षात घ्या, नाही तर गंगाबाई सिंधूबाई. मग कीर्तनकार एकमेकांना सांगता आमचं नाव घेतलं बाबांनी. अरे तुमचं नाही नाव, गंगा नदी आहे आणि सिंधू सागर आहे. गंगा गेली सिंधूपाशी त्याने अवेरिली तिशी. आणि जर त्यानं स्वीकार केला नाही, तिने जावे कवण्या ठाया. या न्यायानं मी तुझ्याकडे आली. मग नको पॅन्ट घातलेली आहे म्हणजे काहीच येत नाही. वरी रंगानं बोलावे बरं का दादा. समर्पक प्रमाण दिलं. अवघ्या झाल्या उर्मी त्याचं पूर्वार्ध काय तू का म्हणे. हा बाजा ते आलं जमलं, ते भाषांतर झालं. तू होतंय आता आमचंही वयमानाने 72 चालू असल्यामुळे पाठ असलेलं विसरते दादा बरं का. आणि दादा असल्यावर तर विसरतेच. तू का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी. म्हणून अवेरू शब्दाकरता मी तिथं नेलं तुम्हाला. जशी जनाबाई पांडुरंगाला, अगदी तो दृष्टांत. नदी मुलगी आहे, समुद्र बाप आहे. मग गंगा गेली सिंधूपाशी त्याने अवेरिली तिशी. तो जसा अवेर करत नाही तसं मी तुझे गाले करू नको मजशी अवेरू. आता मी सांगत नाही बरोबर. आता जगताप बरोबर करू, एक एक देतो. जगताप नको मजसी अवेरू. आणि देवा तू जर माझा स्वीकार केला नाही तर मला कोणी स्वीकारणार नाही. मी तुझी दासी तुझे
तुझे गा लेकरू नको मजसी अभेरू. आणि तू जर स्वीकार केला नाही तर जगात माझा कोणी स्वीकार करणार नाही, कारण मतिमंद. हे तिसरं चरण. इथपर्यंत आलो आपण. अरे चांगलं असल्यावर कोणी स्वीकारेल, पण मतिमंद, तुझ्याशिवाय मला कोण आधार आहे देवा. आता 2 ज्ञानेश्वर्या पुढे आहे, तेव्हा एक ज्ञानेश्वरी तुमच्या मागे आहे, लटपटी महाराज. आमच्या नागपूरलाच राहतात. हा इकडचंच आहे का? गाव कोणतं? पण राहणं नागपूरला आहे. आलते आमच्या आपल्या घरी येते. एक ज्ञानेश्वरी इथं बसलेली आहे. आता गाथा इकडे आहे, तर मग कसं काय होईल आपलं? ठीक आहे, मजा आहे, मजा आहे. इथपर्यंत आलो आपण. जर माझा स्वीकार केला नाही तर कोणी स्वीकारणार नाही का? मतिमंद. इथपर्यंत आलो. आता मतिमंद जनाबाई, अरे तसं नसावं तसं म्हणावं, याला नम्रता म्हणतात. नम्रता कशाला म्हणतात? पंगत मिष्टान्नाची आहे आणि मालक पंक्तीतून फिरतो. श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे, आणि मालक म्हणतो गरीबाची चटणी भाकरी गोड करा. राजे, गरीबाची चटणी भाकरी गोड करा, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. जर चटणी भाकरी गोड करा मी त्या पंक्तीत असतो तर म्हटलं असतं केंद्रे महाराज पाटील काय हे 2 वेळेला होऊ देत जा, आम्ही मोकळे जाऊ. चटणी भाकरी, अरे श्रीखंड आहे, बासुंदी, लाडून, गुलाबजाम, मालक म्हणतो गरीबाची चटणी भाकरी गोड करा. याला त्या मालकाची नम्रता म्हणतात. आता एकानं चटणी भाकरीचीच पंगत घातली. पण ना बाबा, वैशाख महिना निवडला, हे नीट आहे का? दुपारचे 2 माळरान, मंडप टाकला नाही, हिरव्या मिरच्याचा ठेचा, त्याच्यात तेल नाही, मीठ नाही, आणि बाजरीच्या भाकरी जाळून टाकल्या. जास्त खाऊ नये हा उद्देश. आणि बसवले 2 वाजता लोक. बापरे काय! तो हिरव्या मिरचा ठेचा, पाणी प्यायला नाही, तेल त्या ठेच्यात नाही, मीठ नाही, आणि मालक हिऱ्याच्या अंगठ्यान, ब्रेसलेटने, गळ्यातलं लॉकेट अर्ध्या किलोचं, पंक्तीतून पानाचा विडा तोंडातनं फिरतोय. गरीबाची चटणी भाकरी गोड करा. एवढ्या उन्हात आता हिरव्या मिरचा ठेचा गोड लागल का विकास? त्याच गावचं एक गरम डोक्याचं जेवायला बसलं होतं. उन्हानं डोकं तापलं होतं. हिरव्या मिरचा ठेचा खाल्ल्यानं डबल टेम्परेचर झालं. प्यायला पाणी नसल्यावर 16 पट झालं, आणि तेवढ्यात मालक गोड करा म्हटल्यावर 32 पट. त्या बापाने घातली होती का पंगत? लेका माणसं मारायची होती तर आमच्या घरीच थोडं थोडं रोगर आणून देतात, तिथंच आत्महत्या केल्या असत्या. अरे एवढ्या उन्हात लेका हिरव्या मिरचा ठेचा आणि गोड लागतो का? अरे चटणी भाकरीचीच पंगत असावी, चटणी भाकरी गोड करा म्हणावं ही नम्रता नाही. पंगत मिष्टान्नाची आणि गरिबाची चटणी भाकरी गोड करा असं म्हणणं ही नम्रता. तसं स्वतःला मतिमंद. आणि खरं सांगा, जनाबाई जर मतिमंद असत्या तर अभंगामध्ये एकट्या जनाबाईचा वाटा. 12.5 कोटी जनाईची वाणी, कोटी जनाईची वाणी, 12.5 कोटी जनाईची वाणी, 12.5 कोटी जनाईची वाणी, वाणी पाटोटी ठोकत जा काही काय पुढचे आहे. अरे आता असं झालं भाऊ, तुकाराम महाराजचं प्रमाण असलं आणि काय माऊली गोड म्हणतात असं म्हटलं तरी पुढचेही टाळ्या वाजवतात. तसं काही नाही, चालतंय. हा नाही झालं होऊन गेलं त्यात म्हणा काय होऊन गेलं. आता पुन्हा आपलं अरे अख्खं घरचं घर अभंग यायला बसलं. एकंदर सर्वांना माहिती आहे जनाबाईसह
15 लोक, राजाई गोणाई दोघी सासू सुना दामा नामा दाना बाप लेखनारा विठा महादा गोंदा चौघे पुत्र जन्मले पवित्राच्या वंशी लाडाई गोडाई यसाई साखराई चौघी सुनापाई नामायाच्या औबाई लेके निंबाबाई बहिणी वेडी पिशी जणी दासी त्याची, एवढा परिवार आहे. आणि कारण तसं घडलं की नामदेवरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ऐकलं की वाल्मिकीने 100 कोटी श्लोकाचं रामायण केलं. वारा डायरेक्ट माईकवर थोडंसं असं यांच्याकडे घ्या, गायकाकडे घ्या थोडंसं असं मला हा बस वाल्मिकीने 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिलं. मी अजून एकही अभंग लिहिला नाही. संकल्प केला मी 100 कोटी अभंग लिहिणार. पांडुरंग परमात्मा म्हणाले काही करून बसताय नामदेवा, कसं शक्य आहे? वाल्मिकीला कसं शक्य झालं? त्या तळेवेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. त्यावेळेला आयुष्य फार होतं. प्रत्येक युगामध्ये शून्य कमी झालं दादा. 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं सत्ययुगात, एक शून्य कमी झालं. त्रेतायुगात 10,000, पुन्हा शून्य कमी झालं. द्वापारात 1,000, पुन्हा शून्य कमी झालं. कलियुगात 100, आता 100वर आलं. राजे आता सर्व मिळून देवाला प्रार्थना करू की देवा आता शून्य कमी करू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होता सुंदरराव, बाकीचे उद्योग कधी बघायचे? मग तयेवेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. बाकीचं माहित नाही. प्रतिज्ञा केली. मग शारदेशी सांगे भीमा तेरी हरी, बैसावे जिव्हागरी नामयाच्या. सरस्वते माझ्या नामाच्या जिवेवर निवास करा. अभंग लिहायची त्याला. देवा तो शिंप्याचा नामा, तुम्ही जगाचा मालक, त्याकरता वशिला लावता. देव म्हणले त्याचं कारण आहे. लाडका लढिवाय नामा माझे ताने, तयाला मजवीन कोण आहे. आणि मग सरस्वती जिवेवर 54 कोटी अभंग प्रत्यक्षात नामदेवाच्या. 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कवित्री साच नामयाचे. 50 लक्ष अभंग रखमाईने केले. 1 कोटी केले पांडुरंगे. लाडाई गोडाई यसाई साखराई 2.5 कोटी पही केली त्याने. 1.5 कोटी अभंग विठ्याचा झगडा प्रेमाचा रगडा प्रेमळतो वगैरे 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 मध्ये 12.5 कोटी जनाईची वाणी. 12.5 कोटी अभंग जनाबाईचे. आता 340च अस्तित्वात आहे. नामदेवरायाची 54 कोटी पण नाही. जनाबाईचे फक्त 340 आहे किंवा 346 आहे. आणि प्रमाण असं आहे 12.5 कोटी जनाईची वाणी. मग 12.5 कोटी अभंग लिहिणारी जनाबाई मतिमंद असेल का? खरं सांगा तुम्ही. पण हे देवापुढे नम्रता आहे. अरे ज्या जनाबाईला हे प्रशस्ती पत्रक दिलं तिथे झालं. नामदेवरायाची कीर्ती कबीरजी पर्यंत पोहोचली. कबीरजीला काही संत त्यावेळेला विचारायचे की तुमचे शेले विणतोय देव, तुमच्या माग माग फिरतो, अशी काय जादू आहे? उत्तर पहा. कबीरा मन ऐसा भयो, कबीरा मन ऐसा भयो, जैसा जमुना नीर, पाछे पाछे प्रभु फिरत है, कहत कबीर कबीर. मला नाही, तो मला शोधतोय आता. एवढे महान संत कबीरजी, त्यांच्यापर्यंत महाराष्ट्रातल्या संतांची नामदेवाची कीर्ती गेली की नामदेवाच्या हातून देव दूध पितो. ऐसा भगत मैंने कभी नहीं पाया, नामदेव ने दूध पिलाया. काला बछड़ा कपिला गाई, दुहावन नामा जाई, सोने का गड़वा दूध ने भरिया, पियो नारायण आगे धरिया. प्रभून की मूरत दूध नहीं पीवत, सर पचारत नामा रोवत. आणि ही कीर्ती तिथं गेली. म्हणून त्याचं दर्शन घ्यावं म्हणून कबीरजी महाराष्ट्रात आले. वेळ कमी असल्यानं लगेच आले. पंढरपूरच्या जवळ आले पंढरनाथ बाबा. 3 मुली भांडत होत्या गोवऱ्यावरून. हे का भांडा पोरियो? ही चोरटे, आमच्या दोघीच्या गोवऱ्या चोरल्या. मी चोरटी नाही बाबा. मग दोघीनं पटवून दिलं, चोरल्याशिवाय आम्ही दोघींही एकटी. मग हिचा गोवऱ्याचा ढीग आमच्यापेक्षा जास्त कसा झाला? हा मुद्दा कबीरजीला पटला. बरोबर आहे पोरी, हो बरोबर आहे तुमचं. हे पोरी, चोरल्याशिवाय गोवऱ्या जास्त झाल्या का तुझ्या? मी चोरल्या नाही बाबा. मग जास्त काही झाल्या त्याचं कारण आहे बाबा. माझा 4 हाताचा पांडुरंग मला गोवऱ्या वेचू लागतो. त्याचे 4 आणि माझे 2, 6 हात झाले. या दोघीचे 4च, म्हणून 2 हात जास्त असल्यानं गोवऱ्या जास्त. नामयाचे जणी सवे वेची शेणी. काय सांगतेस तू बाबा? खोटं असेल तर गोवरी कानाला लावा. विठ्ठल म्हणत नसेल तर गोवरी चोरली, विठ्ठल म्हणत असेल तर गोवरी माझी. कबीरजी बसले, गोवरी उचलायची, कानाला लावायची. विठ्ठल म्हटलं की टाकायची. विठ्ठल म्हटले. सगळ्या गोवऱ्या टेस्टिंग केल्या.
कबीरजी चकित झाले. पोरी, आम्ही तीर्थयात्रा भारतभर करतो, जिवंत माणसाचे तोंड विठ्ठल म्हणत नाही, तुझी गोरी विठ्ठल म्हणती. तू कोण आहे? माझी स्वतंत्र ओळख नाही बाबा, अख्खं पंढरपूर नामदेवाची दासी म्हणून ओळखतं मला. मग तर चकित झाले. बापरे, मी काशीवरून ज्या संताच्या दर्शनासाठी आलो त्या संताच्या दासीची गोरी बसा विठ्ठल म्हणती, तर तो संत कसा असेल? संत कबीराने नामदेवाच्या रंगाने डोलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. मग वा वा वा, पण समर्पक आहे. धन्यवाद बाबा. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. हे पण समर्पक आहे का नाही? कबीरजीचे शब्द बरं का, कैलासराव, कबीरजी शब्द. तुला कोण म्हणतंय जणी? अख्ख पंढरपूर नाही. जनी जनी तो सब कोई कहे, जनी जनी तो सब कोई कहे, संत नामदेव की दासी, बंदा कबीरा यू कहे, सब संतन की काशी. सगळ्या संतांनी तुझ्यात लोटांगण घालावं असं श्रेष्ठ तीर्थ तू आहे बेटा. एवढा अधिकार असून मतिमंद मी तुझी दासी, मतिमंद मी तुझी दासी, मतिमंद मी तुझी ठार द्यावा पायापासी, करू आपण एकदा संप्रदायपूर्वक भजन. आता बरोबर 2ला मोकळे. शेवट लय हुशार लोक इकडचे. पंढरनाथ बाबा तुमच्या तालमीतले आहे सगळे. विठ्ठल मतिमंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापासी. जनाबाई मी बोललोच नाही, 1.5 तास झाला तूच बोलती. ठाव द्यावा पायापासी, ठाव द्यावा पायापासी, ठाव द्यावा पायापासी. एवढा आग्रह मलाच का? तुझ बीन तुझ बीन सखी कोण, तुझ बीन सखी कोण, तुझ बीन सखी कोण. तूने
तरी ठाव दे पायापाशी, ठाव दे. मलाच का आग्रह? त्याचं कारण आहे पांडुरंगा, तुझं संतांनी संताला म्हटलं अथवा संतांनी देवाला म्हटलं, दोघाशिवाय तिसऱ्याला सखा म्हटलं नाही. सखा विवेक सागर आय अभंग जनाबाईचा काय, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. सखा साधकांचा मायबाप, दर्शन हरिताप, सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा. माझा शब्द दोघालाच आहे. संताला माझं म्हटलं अथवा माझ्या विठोबाचा, देवाला माझा म्हटलं, संताला सखा म्हटलं अथवा देवाला सखा म्हटलं. तुझं वीन सखे कोण, ज्याचं कोणी नाही. आपल्या लक्षात येईल हे आपले सखे आहे. जीव जातो देहातून तेव्हा दोघाचा संवाद आहे. जीव शरीराची प्रीत राजे खाली टाकलेला आहे. बराच वेळ झाला, प्राण जात नाही, सगळे बसून आहे, मरण्याची वाट पाहतात. जीव जाण्याचा प्रयत्न करतो पण शरीर धरून ठेवतं त्याला. दोघाचा संवाद. कोणाला सांगू नका, जाऊ नको जीवा, जीवा जाऊ नको, जीवा जाऊ नको. का? तू आहे तोपर्यंत मी कोणाचा मामा, कोणाचा काका, कोणाचा पती, कोणाचा दीर, कोणाचा भाऊ, कोणाचा सासरा. एकदा तू गेल्यावर ज्या बंगल्यात 70 वर्षे राहिलो, माझी पोरं 7 तास नाही ठेवायची. आणि माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. बाहेरच्यांची चर्चा आहे का? कशा करता उशीर? सुंदरराव मुलगी यायची म्हणते ब कुठून? दिल्ली. पागल झाला का म्हणावले का? दिल्लीहून मुलीची वाट पाहता तिला 32 तास लागणार. डेड बॉडीचं काय होणार? आता कोणाची वाट बघू नका. काढा काढा म्हणती झाला भूमिभार, काढा काढा म्हणती झाला भूमिभार. कैलासराव जगात कोणाचं नाही. बाकीच्यांना बाता मारू द्या, तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्यावर प्रेम आहे. अरे ते गुटख्याच्या पुड्या चघळण्यासाठी प्रेम आहे. रिश्ते कई ऐसे होते हैं बारिश जैसे. गोड वाटते तुम्हाला? कई रिश्ते बारिश जैसे होते हैं, आते और चले जाते हैं. रिश्ता पवन जैसा चाहिए, दिखता नहीं लेकिन अंतिम तक साथ देता है. ना नका वाजू पण सांगतो मी. म्हणून हे जीव शरीराची प्रीत, दोघे एकरूपे वर्तत. दोघही राजे आता कीर्तनाला आलेली माणसं दोघही आहे का नाही? का जीव घरी आहे शरीर आलं? का शरीर घरी ठेवून जीव आला? जिथे जाईल तिथे. फासावर जायचं असेल तर सगळे बाजूला राहतील, पण दोघं सोबत आहे फासावर. याकूब मेमनला फाशी आमच्या नागपूरला झाली. त्याचा परिवार मुंबईला होता, पण फासावर दोघं गेले, जीव आणि देह एकाच वेळी शेवटपर्यंत. म्हणून जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको. तू गेल्यावर मला कोणी ठेवणार नाही. आणि तिथे सखे शब्द आहे. तुझ्या माझ्या संगती करून सखे लागते विश्वजन. तू आहे म्हणून सखे. इथे जनाबाई सांगतात हे सखे तिथपर्यंतच आहे, जनस्मशाने. बस
कपाळ फुटलं तृणप्राय केस जळती अस्ति काष्टासारख्या भाजतीन कपाळ भंगल्या मोक्ष म्हणती लोक जातील घरासी. कपाळ फुटलं प्रेताचं की माणसं उठली हे सखे तिथपर्यंत आहे. पण अंतकाळीचा सोयरा शेवट सखा फक्त शेवटच्या वेळेला उपयोगी पडणारा सखा एकच आहे पांडुरंग. अजून एक सखा शब्द करता सांगतो मी, झालं जमला आता. तुळशीचे बनी जणी उकलीत होती वेणी पाणी नाही विसरण्याला जणी बैसली नायाला. गरम पाणी असलं दादा की देवानं गार वतायचं आणि गार झालं की गरम ओतायचं. आपल्या गंगाखेडच्या जणाबाई वेणी फणी करून द्यायची आणि जणीनं अख्ख्या पंढरपुरात सांगायचं. जणी सांगेनो काय नाव खाली माझा नाव खाली माझा जनी सांगे लोका नाऊ घाली माझा सखा. आला सखा शब्द तुझं वी न सके कोण नाऊ घाली माझा सखा. झालं काय दादा ही चर्चा रुक्माई आईपर्यंत पोहोचली आणि रुक्माई जावई रुक्माई आईनं देवाचा 7-12 संध्याकाळी काय ऐकते मी पंढरपुरात शोभत काय तुम्हाला. हे पा इथं सगळे खाली मान घालतात वंडवंत. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता है. बाहेर बघा ना बाजूला हा साहेब आले साहेब आले साहेब आले साहेब साहेब घरी आले की म्याव. मी अरे काय मी हे पांडुरंगाचं सांगतो बरं का राजे. काय ऐकते मी अख्ख्या पंढरपुरात चर्चा. ती नामदेवाच्या दासी नामदेवाची दासी जणी आणि तुम्ही ब्रह्मांडाचा धनी आणि तिची वेणी फणी. मी तिथंच होतो म्हणून सांगतो हे भांडण शोभत काय तुम्हाला. एवढं म्हटल्यावर राजे पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. रुक्माईनं आवरून घेतलं. का रडता देवा. रुक्माई तुला माहिती नाही माझ्या जनीला नाही कोणी माझ्या जनीला नाही माझ्या जनीला नाही कोणी कोणी देव घाली पान कोणी देव घाली रुक्माई तिची आईही मरण पावली बापही मरण पावला. आपल्या आश्रयाला आली मग देव म्हणते रुक्मिणी. दोन्ही प्रमाण आहे ते तिथलेच आहे जनाबाईच्या अभंगातले 340 मध्ये एक मी पुन्हा पुन्हा चाळलं की हे सारखं का वाटतं पण 2 ठिकाणी असा फरक दिसला. देव म्हणती रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी हे एक प्रमाण आहे आणि माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी हे दुसरं प्रमाण आहे. म्हणून दोन्ही सांगितलं ना. देव म्हणते रुक्मिणी हाची एक योगी देखील तिकडे जाल तुम्ही पण तसं होतं ना कारण साम्यता आहे. कधी कधी सुरुवातीला
जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, हे प्रमाण दोन्ही आहे, सारखेच आहे. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवाचे. आणि जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान ग्रह जाणा. म्हणजे सुरुवात एक म्हणजे एक अभंग नसतो, नाही तर जाल तुम्ही हाच एक योगी. विठ्ठल मलाही शंका आलीच होती, पण ते 340 अभंगामध्ये म्हटलं हे दोन्ही प्रमाण का म्हटले जातात. मग फरक लक्षात आला. देव म्हणती रुक्मिणी, माझ्या जनीला नाही कोणी. आणि इकडे माझ्या जनीला नाही कोणी, म्हणून देव घाली पाणी. तुझं वीन सखे कोण, नाव घाली माझा सखा. बस इथपर्यंत आलो. तुझं वीन सखे कोण, माझे करील संरक्षण. देवा काय आता पार 1:45 वाजले. अंत किती पासी देवा, अंत किती पासी देवा, अंत किती पासी, अंत किती देवा. थोडे श्रम झाले जीवा, थोडे श्रम झाले जीवा, थोडे श्रम झाले जीवा. मी तुझे काले करू, मी तुझे काले करू, मी तुझे काले करू, मी तुझे काले करू, मी तुझे थोर श्रम झाले जीवा, अंत किती पासी देवा. आले बो गुट्टे साहेब, मला वाटलंच होतं हाजरी लागलच. या बरोबर आहे, या या बसा. बसा बसा बसा. विठ्ठल विठ्ठल अंत किती पाहशी देवा. मग बहुश्रम झाले जीवा, म्हणजे 184 येवणी द्वारी झालो भिकारी याचक. एक एक येवणी कोटी कोटी फेरा, आणि मनुष्य देहवारा मग लागे. याचा अर्थ आहे बहुश्रम झाले जीवा, अंत किती पाशी देवा. बरं का केशव बाबा, आता जमलं, आता जमलं, आता आलं सुरगत आपलं. का जमला आता, चाल व्हायची आहे अजून. देवाची अनेक नावं, पण अर्थपूर्ण नाव आहे. आणि एक अभंग नामदेवाचा त्याच्यासाठीच आहे. कोण्या नावात काय अर्थ, या जय. इकडे या, इथे या. नमस्कार. पतित पावन म्हणते माझे या स्वामी ते. देवाला पतित पावन का म्हणतात? पतिताला पावन करतो म्हणून. आता नुसता वाचून दाखवतो, बस जमला आता आपला. पतित पावन म्हणते माझे या स्वामी ते, उद्धरी पतिता ते म्हणून या. केशव म्हणते माझे या स्वामी ते. बाबाला केशव का म्हणतात? एक मजा सांगतो, तुमच्या नावात विग्रह करा, केशव. शेवचा अर्थ आमदार साहेब प्रेत होतं, प्रेत. शेवचा अर्थ प्रेत, शेव म्हणजे प्रेत. केशव, केशव केशव म्हणता शेवही केशव होतो. जाऊ द्या, जर उशीर लागेल थोडासा. केशव केशव म्हणती माझे या स्वामी ते,
हरतो क्लेशा ते म्हणून या, क्लेशाचा नाश करतो म्हणून केशव, पतिताला पावन करतो म्हणून पतित पावन, विश्वाचं भरण करतो म्हणून विश्वंभर. तसा एक शब्द आहे, जगाला जीवन देतो म्हणून जगजीवन, तो शब्द जनाबाई शेवटी. सकळ जीवना सकळ जीवन म्हणते माझे या स्वामी, ते जीवन जगाते म्हणून या, जगाला जीवन देतो म्हणून जगजीवन. सकळ जीवीच्या जीवना जनी म्हणे नारायणा. बरोबर जमला होता. ते जनाबाई वारकऱ्यांची आई असं एक पुस्तक आहे. लेख आहे मोतीरामजी महाराजांच्या मनात आलं, तिथे छोटंसं मंदिर सुरुवातीला, नंतर मग मारोतराव महाराज ते सगळे, मग पत्रास टाकला, नंतर मग आता खूप भरभराट झाली. बरं का आमदार साहेब, जनाबाईच्या आशीर्वादानं अजून खूप कामं करायची. मला गाडीतून येता येता सांगितलं, आता 1 वर्षाने कारखान्यापर्यंत राजमार्ग समृद्धीसारखा चालू आहे. म्हणून मला कधी कधी प्रश्न पडतो, यांचं नाव रत्नाकर का ठेवलं? 50 कोटी त्याच्यात उल्लेख आहे. आणि वा वा वा, तुम्हालाही जनाबाई पदर फाटेपर्यंत देणार आहे हे लक्षात ठेवा. पण देणार आहे कशासाठी? समाजाच्या सेवेसाठी. जनाबाईच्या परीक्षेत जर पास झाला तो कुठंच नापास होत नाही हे लक्षात ठेवा. असं ते काय असेल, कोण जाणे कोणा घडे उपासना, हे ठरलेलं आहे. कोणाच्या हातून काय करून घ्यायचं हे वरून नियोजन असते. समुद्राला म्हणतात रत्नाकर, 14 रत्न त्याच्यातून निघाले. तुम्ही काय समजता? लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुदा सुरेश्वर ब्रह्मादि देवांगणा अश्वम सप्तमुखे विषम हरिदून शंकोमृतम चांबुदे रत्नाने चतुर्दश, 14 रत्न. म्हणून समुद्राचं नाव रत्नाकर आहे. तुम्हाला आता रत्नाकर भेटला बाबा. काय करायचं आहे गंगाखेडकर, काय करा तेवढं करून घ्या, हायगाई करू नका. साहेब सेवेसाठी तयार आहे. प्रेम आहे सर्वांचं. का राजे, मजा आहे, आनंद आहे. बस इकडच्या भागात परमार्थाचा एक आगळा वेगळा आनंद आहे. ते सर्वच मनापासून, तसं देखावा नाही, नाटक नाही. म्हणून मराठवाड्यात कीर्तन करायचं म्हणजे आनंदाला पारावार नाही. एकदा माऊलीचं भजन, बरोबर आहे, होच म्हणणार आहे सगळे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हरिभक्तीपरायण भजन सम्राट आज पुढे म्हणतील त्यांना साथ करतील हरिभक्तीपरायण भजन सम्राट कैलास महाराज पोळ. तदनंतर हरिभक्तीपरायण आमचे भजन सम्राट मित्र संतोष महाराज आणि हरिभक्तीपरायण अनिरुद्ध महाराज. आणि बाकी क्षमा असावी, गुणवान मंडळी आहे, वेळेचं थोडंसं बंधन आहे.
ते झाल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे मारुतरायाच्या दरबारामध्ये भजन सम्राट आमचे कैलास महाराज पवार आणि जगताप महाराजांचं स्तुती होईल आणि नंतर लोकप्रिय आमदार कार्यसम्राट रत्नाकरवजी गुट्टे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. सूचना समाप्त आहेत. सकळ जीवाच्या जीवना सकळ जीवीच्या जीवना जीवाच्या जीवना सकळ जीवाच्या जीवना सकळ जीवी सकळ जीवी मने नारायण हे जनी
भजन सम्राट रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल. सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे.